नास्तेव 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 गतिरन्यथा वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुशङ्कररूपिणम् यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्द्यते सीतारामगुणग्रामः पुण्या अरण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वरः कपीश्वरौ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि रामचन्द्रचरणो मनसा स्मरामि रामचन्द्रचरणो वचसा गृह्णामि रामचन्द्रचरणो शिरसा नमामि रामचन्द्रचरणो शरणं प्रपद्ये नीलाम्बुजं श्यामलं कोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं। श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान की जय। श्रीमद् वाल्मीकि रामायण की, श्री वाल्मीकि मुनि की, श्री तुलसीदास महाराज की, श्रील प्रभुपाद की, सब संतन की जय। उपस्थित भक्त वृंद की, रामनवमी महामहोत्सव की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते श्री रामाय। ओम नमो भगवते श्री रामाय। ओम नमो भगवते श्री रामाय। रामायण महापुराण की जय। हरे कृष्णा। तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या दुसरा दिवसीय रामकथामध्ये। तर आपण काल श्रवण केलं होतं श्रीमद रामायणचं महात्म्य, की आपण रामायण का ऐकली पाहिजे, रामायण का वाचली पाहिजे, रामायण वाचल्याने काय होतो, भगवंताची कथा ऐकल्याने काय होतो, है ना। तर ही रामायण आम्हाला पारमार्थिक आणि सांसारिक दोन्ही गोष्टीचा लाभ करून देते। तर एक भगवत प्राप्ती ही करून देते
आणि आपल्या घरगृहस्थी आणि संसारामध्ये सुद्धा मार्गदर्शनाचं काम करते श्रीमद भागवतम. आणि आज आपण श्रवण करणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायणचा पहिला अध्याय, ज्याचं नाव आहे बालकांड. भागवतामध्ये सप्तकांड आहेत, 7 कांड आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. तर असे आम्ही तर काय एवढं सर्व चर्चा करणार नाही, तर आमचे बालकांडमध्येच कथा राहील या वर्षाची. पुढच्या वर्षी आपण अयोध्याकांड बघू, बरोबर आहे. तरी बालकांडमध्ये नारद मुनी आणि वाल्मिकी ऋषीची चर्चा आहे. आपण सर्वांना माहीत असेल वाल्मिकी मुनी कोणाचे शिष्य आहेत? नारद मुनीचे. ह्या जगात जेवढे मोठे मोठे ऋषी मुनी होऊन गेलेत सर्व नारद मुनीचे शिष्य आहेत जास्त करून, है ना. तर व्यासदेव पण नारद मुनीचे शिष्य आहेत. व्यासदेवने पण भरपूर ग्रंथ लिहिलेले आहेत. तर एक दिवशी वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रममध्ये बसलेले असताना तिथं नारद मुनीचं आगमन झालं आणि नारद मुनीचं स्वागत करून वाल्मिकी ऋषीने त्यांना प्रश्न केले, जिज्ञासा केले. काल मी थोडक्यात सांगितलं संक्षिप्तमध्ये की वाल्मिकी ऋषी कसे वाल्मिकी ऋषी झाले, है ना. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समाना. उलटा नाव घेतल्याने फक्त भगवंताचं नाव मरा मरा म्हणले. त्यांनी काय म्हणले? मरा मरा. अहो, उलटा नाव जप केल्याने एवढा लाभ होऊ शकतो, तर सरळ आणि प्रेमाने नाव घेतल्याने किती लाभ होणार माहीत आहे ना. याला म्हणतात किमुत्य न्याय. काय म्हणतात? किमुत्य न्याय. का क्या कहा जाए. एखादा व्यक्ती 100 किलो वजन उचलतो तर 10 किलोबद्दल काय म्हणायचं, बरोबर आहे. उलटा नाव घेतल्याने उद्धार होऊ शकतो, तर प्रेमाने आणि उलटा नाव घेतल्याने का उद्धार होणार नाही. जसं अजामिलच्या प्रसंगमध्ये पण येते की त्याने काय केले, आपल्या मुलाचं नाव घेतले. काय म्हणले? नारायण. भगवंताला उद्देश करून त्याने नाव घेतले नव्हते. नारायण आपल्या मुलाचं नाव घेतलं तरी त्यांना फायदा झाला. तर आपण प्रेमाने भगवंतांनाच हाक मारली, जय श्रीराम, तर का लाभ होणार नाही. मोठ्याने म्हणायचं जय श्रीराम, असं मोठ्याने प्रेमाने मोठ्याने हाक मारायचं. हाडू जरी म्हणले ना तरी लाभ होणार आहे. मनात म्हणले तरी फायदा होणार आहे, पण मोठ्याने म्हणले तर जास्त फायदा होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. काय काय लोक म्हणतात नाही एवढं मोठ्याने देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे. बरोबर आहे का नाही. मनातलं मनात बोललं तर चालत नाही का. हे हरे कृष्णवाले उगच ओरडत होते, उगच माळ घेऊन देखावा करतात. गंध ओढायची काय गरज आहे, माळ घ्यायची काय गरज आहे. बरोबर आहे, असे म्हणत असतात ना. पण मोठ्याने नाव घेतल्याने मोठा फायदा आहे आणि छोट्याने नाव घेतले तर छोटा फायदा आहे. आणि मनातलं मनात नाव घेतलं तर तुमच्या मनातलाच फायदा होणार आहे. बरोबर आहे ना. जैसी भक्ती वैसी शक्ती. जसं तुम्ही नाव घेणार तसंच फायदा होणार. बरोबर आहे का नाही. आता एखाद्याला तुम्ही हळूच आवाज मारले, ए पाटील, तो पाटील बघणारच नाही, है ना. ओ पाटील, मग तो बघणार पाटील जिकडे बसलेत कोपऱ्यात. तर पाटीलचं लक्ष आपल्याकडे येईल. बरोबर आहे का नाही. का? पण मोठ्याने नाव पुकारलं. बरोबर आहे. जय श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. तर जसं एखादा मुलगा असतो, आई आई आई, तो दिवसभर रडला तरी आई लक्ष देत नाही. बरोबर आहे. पण जेव्हा तो म्हणतो आई मोठ्याने ओरडतो आहे ना, तर मग आई सगळे काम सोडून पहिले त्याच्याकडे लक्ष देते, कारण तो मोठ्याने ओरडतो, काहीतरी गडबड आहे. मग धावत येते आई. तसंच आपण जेवढे मोठ्याने जेवढ्या प्रेमाने नाव घेऊ तेवढं जास्त लाभ होईल. पण वाल्मिकी ऋषीने त्यांना माहीतही नव्हता हे राम कोण आहे म्हणून, पण मरा मरा म्हणायची सवय होती, त्यामुळं ते
राम झाला आणि ते राम नामाने त्याला रामाच्या लीलेचा साक्षात्कार झाला. आणि हे नाव घेतल्यामुळं वाल्मिक ऋषी मुनी आता वाल्मिक ऋषीच्या आश्रमात नारद मुनी आलेले आहेत. आणि नारद मुनीला त्यांनी प्रश्न केलेले आहेत. आणि प्रश्न काय आहे त्यांचा? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण कुठलीही गोष्टीची सुरुवात प्रश्नाने होते. प्रश्नच नाही तर मग काहीच नाही, जिज्ञासाच नाही. मुलगाला जन्माला येतो है ना, मग प्रत्येक गोष्टीवर तो प्रश्न विचारतो, आई हे काय आहे, बाबा तो काय आहे, हे काय दिसतोय है ना, ते चंद्रमा दिसतोय, ते तारा दिसतोय. त्याची जिज्ञासा सुरू होते. मग आपण त्याला एक एक प्रश्नाचे उत्तर दे 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 तो म्हातारा होतो ज्ञान घेत घेत इथलं. बरोबर आहे का? तर अशा प्रकारे वाल्मिकी ऋषीने प्रश्न केलेले आहेत, खूप सुंदर प्रश्न केलेले आहेत की या जगात असा कोणी व्यक्ती आहे का? कसा व्यक्ती म्हणले? चरित्रेण चको युक्तः सर्वभूतेषु कोहितः, की खूप चरित्रवान आहे. चरित्रवान म्हणजे चरित्र माहीत आहे ना सर्वांना? चारित्र्य म्हणजे त्याला अंग्रेजीमध्ये कॅरेक्टर म्हणतात है ना. एक म्हण आहे की काय, मनी इज द लॉस्ट, नथिंग इज द लॉस्ट. धन गेला तुमच्या तर काही नुकसान झालं. हेल्थ इज द लॉस्ट, समथिंग इज द लॉस्ट. तो तुमचं स्वास्थ्य गेला तर बरंच काही हरवलं आहे तुमचं. स्वास्थ्य पूर्ण मिळत नाही. पण कॅरेक्टर इज द लॉस्ट, एव्हरीथिंग इज द लॉस्ट. की तुमचं कॅरेक्टर चारित्र्य गेला ना तर सगळं काही संपला. मग तुमच्याकडे भरपूर पैसा असू द्या, तुमची हष्टपुष्ट बॉडी असू द्या, तगडा दिसायला असू द्या, पण चारित्र्य नाही तर मग तो काही कामाचा, तर पशुसारखा व्यक्ती आहे. पण पहिला प्रश्न विचारले की ह्या धर्तीवर किंवा ह्या जगात असा कोणी व्यक्ती आहे का जो चरित्रेण चको युक्त, तो चरित्रेने युक्त आहे. पहिला प्रश्न. आणि सर्व भूतेषु को हित, आणि सर्व जीवांचा हित करणार आहे. बरेच जण चरित्रवान पण असतात पण दुसऱ्याच्या हित करायला त्यांना जमत नाही. चांगला असतो चारित्र्य वगैरे, दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करत नाही. तर म्हणे सर्व भूतेषु को हितः विद्वानः क, काय कायचं चरित्र चांगलं असतं पण डोकं नसतं, बुद्धी अजिबात नसते. समर्थश्च कश्चैक प्रिय दर्शन, आणि प्रिय दर्शन म्हणजे सर्वांसाठी तो प्रिय असतो. असा व्यक्ती कोणी आहे का? सर्वांना प्रिय कोण होऊ शकतो का? भगवंताबद्दलच प्रश्न आहे हा. तर आत्मवान कोण? जित क्रोध, आणि कोण असा आत्मवान आहे आणि कोण असा व्यक्ती आहे त्याने क्रोधाला जिंकलेला आहे. कारण क्रोधाला जिंकणं फार अवघड आहे. चांगले माणसांना क्रोध येतो. आणि धुतिमान को अनसूय, आणि धुतिमान बुद्धिमान आहे तो, आणि को अनसूय, आणि ईर्ष्यालू नाही आहे, कोणाचे द्वेष करत नाही. अशा व्यक्ती कोणी आहे का? कस्य बिभ्यती देवाश्च, आणि असा कोणी व्यक्ती आहे का ज्याला देवता पण भीतात. काही काहीचा वर्चस्व असतो पण आपल्या समाजमध्ये असते, आपल्या गावातच असते. बरोबर आहे का? जास्त शेजारच्या गावात, नाही तर एका तालुक्यामध्ये धरारा असतो त्याचा. बरोबर आहे का? एखाद्याच्या जिल्ह्यामध्ये असतो. बरोबर आहे? एखाद्याचा पूर्ण राज्यामध्ये असतो है ना, एखादा पूर्ण राष्ट्रामध्ये धरारा असू शकतो. पण कोणी असं आहे का ज्याच्या पूर्ण ब्रह्मांडमध्ये धराराच म्हणतात ना मराठीत, धरारा माझा मराठी समजून घ्या. पण इथं म्हणलं की असा कोणी व्यक्ती आहे का त्याला देवता पण भीतात, ज्यांना देवता पण भीतात. तर हा प्रश्न तर भगवंताबद्दलच असायला पाहिजे. तर असे प्रश्न केल्याबरोबरच नारद मुनी विचार करू लागले की याला त्यांना भगवंताची कथा सांगितलं पाहिजे. ज्यात रोसस्य. आणि मग नारद मुनीने समजून घेतलं की वाल्मिकी ऋषीला भगवंताची लीला ऐकून घ्यायची. कारण ह्या जगात ना सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे असं जाणून घेण्याची आणि त्यांची सेवा करण्याची सगळ्याची इच्छा असते. तुम्हाला एक गोष्टी सांगतो. एक व्यक्ती काम शोधायला जातो. काय काम? आपलं गावात तर सरपंचाच्या घरी जातो
आणि सरपंच त्याला कामाला लावतो का त्याला वाटते त्याचं एकच असतो मी सगळ्यात मोठ्या माणसाची सेवा करायची मला. गावातला माणूस म्हणलं सरपंच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा. सरपंचाच्या घरी कामाला लागल्यावर सगळं कामधंदे झाले, काही दिवस काम केलं आणि एक दिवशी संध्याकाळी त्याने पाहिलं की सरपंचाच्या घरी पण त्याच्यापेक्षा मोठे माणसं आलेले आहेत, आमदार खासदार, आणि सरपंच त्यांची सेवा करत आहे. तर त्याला वाटलं आता ही सेवा सोडून त्यांच्या सेवेत लागलं पाहिजे. बरोबर आहे का? तर ते आमदार मोठा असतं का खासदार? खासदार. आमदारची पुन्हा खासदारची सेवेत लागला. पुन्हा पाहिलं की ते कलेक्टर लोकांची सेवा करतात, कलेक्टर जोड गेलं. असं करत करत तो डायरेक्ट पंतप्रधानची सेवेत लागला, त्याच्यापेक्षा मोठ्या माणसाची त्याच्यापेक्षा. पण तो पंतप्रधान काय करायचं, देवाची पूजा करायचं, नवरात्राचे 9 दिवस उपवास करणार, तर पूजा करणार. तर त्याला कळून आला की ह्याच्यापेक्षा बी मोठा माणूस आहे, ती पण सेवा सोडून दिला आणि त्या मोठ्या माणसाची मध्ये त्याने भगवंताची सेवा सुरू केली. तर अशा प्रकारे वाल्मिकी प्रश्न विचारते की असा कोण व्यक्ती आहे का, असा कोण व्यक्ती आहे का, असा कोणी व्यक्ती आहे का. आणि तो व्यक्तीबद्दल भगवंत सांगू लागले, हो म्हणे एक व्यक्ती आहे तसे. आणि ते कोण आहेत? इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नामो जने श्रुतः. की इक्ष्वाकू वंशामध्ये खूप प्रभावशाली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे जय श्रीराम. राम नाम जने श्रुतः. आणि प्रत्येकाला माहीत आहे हा नाव, ऐकून आहेत सर्वजण. भारतात तर असं कोणच नसेल ज्यांनी राम नाव नाही ऐकलं असेल. छोटे छोटे मुलांपासून सर्वांनी राम नाम ऐकलेले, म्हणून जने श्रुतः म्हणजे त्यांची ख्याती पण आहे. नियतात्मा महावीर्यो. आणि खूप महावीर्यो मतलब शक्तिशाली पण होते आणि प्रभावशाली पण होते. द्युतिमान धृतिमान धृतिमान म्हणजे तेजस्वी आणि धृतिमान म्हणजे बुद्धिमान. असे तर भगवंत सर्वच वान आहेत. काय आहेत? सर्व वान. वान म्हणजे समजला, धृतिमान, बुद्धिमान, धनवान, ज्ञानवान, बलवान, रूपवान. अजून किती वान लावू शकताय तुम्ही? हां, शक्तिमान, बलवान, गुणवान, वैराग्यवान, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस श्रियः ज्ञान वैराग्यश्चैव षड नाम भग इति गणा. की हे षड ऐश्वर्य पूर्ण भगवंत आहेत. तर असे सर्वच भगवंतामध्ये आहेत. आणि बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान. श्रीमान माहीत आहे, सर्वांच्या पुढं श्रीमान लावतात. तर भगवंत खरे श्रीमान आहेत. आणि शत्रू निर्वहण, आणि शत्रूच्या दमन करणारे आहेत ते. विपुलांश महाबाहू. भगवंत कसे आहेत? महाबाहू. भगवंतांना महाबाहू किंवा अजानुलंबित भुजो कणका होता तो चैतन्य महाप्रभू. भगवंतची भुजा खूप लांब आहेत, गुडघ्या एवढी आहेत. किंवा भगवंताचे हात खूप लांब आहेत, म्हणजे त्याचा अर्थ असते त्यांची पहुंच खूप आहे. म्हणतात ना ह्या व्यक्तीचे खूप लांब हात आहेत. तर भगवंताचे हात पण खूप लांब आहेत, महाबाहू आहेत खूप. आणि कंबू ग्रीव हो महाहनु. आणि भगवंताची खूप सुडोल कमरेचं वर्णन केलेलं आहे. बारीक कमर आहे, चौडी छाती आहे, महाहनु. आणि भगवंताची जे काय म्हणते ह्याला, हनुवटी, हां, उंची आहे भगवंताची. नाक उंची आहे. महेश वस्को महेश वासो. आणि खूप सुंदर असे वस्त्र धारण करतात. गुड जत्रूर मिंदिरम. अजानुबाहू. हां, आता आहे महाबाहू म्हणजे शक्तिशाली आणि ज्यांच्या भुजामध्ये खूप बल आहे. आणि अजानुबाहू म्हणजे ज्यांची भुजा गुडघ्यापर्यंत लांब आहेत. आम्ही बसल्यावर आमची भुजा गुडघ्यापर्यंत येतात, पण आपण उभे राहिलो तर येत नाही. पण भगवंत उभे राहिले तरी त्यांचे जे हात आहेत गुडघ्या एवढे लांब असतात. समः समविभक्तानां स्निग्धवर्ण प्रतापवान. आणि स्निग्ध वर्ण आणि खूप सुंदर भगवंत आहेत.
आणि प्रतापवान आहेत. भगवंताची ख्याती आहे पूर्ण जगभर. पीणवक्ष हा विशालाक्षो, आणि पीणवक्ष भगवंताचं वक्षस्थळ खूप मोठा आहे, छाती खूप मोठी आहे. हां, आणि विशालाक्षो म्हणजे भगवंताचे जे डोळे आहेत खूप विशाल आहेत, मोठे डोळे आहेत भगवंताचे. कमलच्या पंखुडीसारखे भगवंताचे डोळे आहेत. लक्ष्मीवान शुभ लक्षण, आणि लक्ष्मीवान म्हणजे साक्षात लक्ष्मीला धारण करणारे आहेत भगवंत. शुभ लक्षण, त्याच्या समोर बसू नका कोणी, किंवा त्याचं तोंड थोडंसं असं खुलं कर. हां बस, हां, हरे कृष्ण. आणि भगवंताचे लक्षण सांगण्यात आलेले आहेत. धर्मज्ञ म्हणजे भगवंत कसे आहेत, धर्माला जाणणार आहेत. जाणणारे काय, भगवंतापासूनच धर्म प्रकट होतो. धर्म तो साक्षात भगवत प्रणीतम. धर्म म्हणजे काय, तुम्हाला जर विचारले कोणी धर्म म्हणजे काय, तर भगवंत जे सांगतात तेच धर्म आहे. बरोबर आहे, असं त्याचं उत्तर आहे. भगवंतापासून धर्म येतो. सत्यसंधश्च प्रजानाम च हिते रतः, आणि आपल्या प्रजाच्या हितमध्ये लागलेले असतात भगवंत. यशस्वी ज्ञान संपन्न, भगवंत यशस्वी आहेत म्हणजे भगवंताची कीर्ती आहे, यश आहे. ज्ञान संपन्न, शुचिर्वश्य समाधी, समाधिमान. समाधिमान म्हणजे स्थिर आहेत भगवंत, समाधीमध्ये राहतात. जसं आपण पाहिलं असेल अनंतशेषच्या सह्यावर भगवंत पहुडलेले असतात, आणि अर्धे डोळे बंद अर्धे खुले असतात, समाधीस्थ असल्यासारखं, आणि भगवंत आपल्या दृष्टीने सृष्टी करतात. प्रजापती, प्रजापती माहीत आहे, प्रजाचं पालन करणारे. श्रीमान धाता रिपुनिसूदनम, आणि श्रीमान आहेत ते, आणि रिपुसूदनम, आणि शत्रूचा दमन करणारे आहेत भगवंत. रक्षिता जीव लोकस्य धर्मस्य परिरक्षिता, हे भगवंताचे गुण सांगत आहेत सर्व. वेदांग तत्वज्ञो, वेदांग, वेदाचे जेवढं काही आहे सगळं भगवंताला माहीत आहे. आणि सर्व शास्त्रार्थ तत्वतः स्मृतिर्मान प्रतिभावान, सर्व लोकप्रिय साधुरी मात्म वीक्षण, आणि सर्व लोकप्रिय. तर भगवंत सर्व लोकप्रिय असतात है ना. आपण थोडंफार प्रिय असतो, थोडेफार माणसांना लोकप्रिय असतं भगवंत. सर्वदाभिगतः सद्भी समुद्र इव सिंधुभी, आणि भगवंत समुद्रसारखे गंभीर आहेत. समुद्र माहीत आहे, खूप आत गेलं तर गंभीर असतं. आर्य, भगवंत आर्य आहेत. सर्व समश्चैव सदैव प्रियदर्शन. तर असे भगवंताचे भरपूर गुणांचं वर्णन झालेलं आहे इथं. आणि समुद्र इव गांभीर्य धैर्यण हिमवान, हिमवान म्हणजे समुद्रासारखं गांभीर्य आहे, आणि हिमालयसारखे स्थिर आहेत भगवंत, लवकर विचलित होऊन जात नाही. विष्णूना श्रद्धसो वीर्य, आणि भगवान विष्णूसारखा त्यांचा वीर्य आहे. आणि सोमवत प्रिय दर्शन, आणि जशा प्रकारे चंद्रमा सर्वांना प्रिय असतो तसेच भगवंत सर्वांना प्रिय आहे. चंद्रमा काय ह्या पृथ्वीवर किंवा या भारतातच प्रिय असं नाही, तर अमेरिका, रशिया, लंडन, जर्मन कुठल्याही देशातले लोकांना तो प्रिय असतो. तशाच प्रकारे भगवंत सर्व प्रिय आहेत. कालाग्नी सदृश क्रोधे, आणि भगवंताला क्रोध येत नाही, पण त्यांचा क्रोध कसा आहे माहीत आहे का, काल अग्नीसारखा आहे. जर क्रोध केले भगवंताने तर सर्व काही जाळून भस्म करतील, असा क्रोध आहे भगवंताचा, दिव्य क्रोध आहे. क्षमया पृथ्वी सम, आणि भगवंत जर क्षमाशीलता जर पाहिले भगवंताची तर कशी आहे, पृथ्वीसारखा. पृथ्वी किती क्षमाशील माहीत आहे. त्याच्यावर आपण बसतो, चालतो, संडास करतो, मलमूत्र विसर्जित करतो, पृथ्वीला पायाखाली तुळवतो, पण सर्व काही पृथ्वी सहनशील करते. तर भगवंत सहनशील पण एवढेच आहेत.
आणि क्रोध पण तेवढाच आहे भगवंताचा. तर अशा भगवंताच्या भरपूर गुणगान केल्यानंतर हळूहळू नारद मुनीने वाल्मिक ऋषीला संक्षिप्तमध्ये भगवान रामचंद्रचं चरित्र सांगितले. हा चरित्र पूर्ण संक्षिप्तमध्ये सांगितले बरं का. ते जे चरित्र पाहिलं संक्षिप्तमध्ये तर पूर्ण रामायणच होते. म्हणजे हे भगवंत इक्ष्वाकू वंशामध्ये जन्म घेतले आणि मग ते राजा दशरथचे मुलगा झालं, पुन्हा लग्न झाला, पुन्हा वनवास गेला. असं ते पूर्ण मी वाचलं तरी तुम्हाला लक्षात येईल बरं का. खूप सोपी संस्कृत आहे वाल्मिकी रामायणची. गंगायाश्च संतारं भारद्वाज दर्शनं भरद्वाज मुनिज्ञा चित्रकूटस्य दर्शनम. तर अशा प्रकारे भगवान रामचंद्रने गंगा पार केली. संतारम भारद्वाज मुनीच्या आश्रमला गेले, त्यांचे दर्शन घेतले आणि तिथून भगवंत चित्रकूटला गेले आणि चित्रकूटमध्ये काय केले, आश्रम बनवली, कुटिया बनवली. वास्तुकर्म निवेशनम भरत आगमनम. पुन्हा तिथं भरतचं आगमन झाला. भरतचं आगमन झाला म्हणजे तेवढाच वर्णन केले, पुन्हा डिटेल सांगितले शॉर्टकट. भरत आगमनम तथा प्रसादनम च रामस्य पितुस्सह सलिलम क्रिया. म्हणजे मग भगवंताचे वडील वारले दशरथ महाराज, मग प्रभू रामचंद्रने तिथंच त्यांचे जलदान केलं. त्यांना काय म्हणतात आपण त्याला, जलदान पिंडदान जे काही केलं ते सर्व. आणि पादुकाग्र अभिषेकम. आणि भरत काय केले, भगवान रामचंद्रची पादुका घेऊन गेले, त्यांचा अभिषेक केले आणि भरतने मग राज्य सांभाळलं. म्हणजे प्रभू रामचंद्रने मना केलं भरतला. नंदीग्राम निवासनम. आणि भरत कुठे राहिले, नंदीग्राममध्ये राहिले. दंडकारण्यम विराधस्य वधम तथा दर्शनम सरभंगस्य सुतीक्षणे समागमम. आणि अशा प्रकारे विराधच्या तिथं वध केले आणि मग सरभंग मुनीच्या आश्रमला गेले प्रभू रामचंद्र आणि तिथं सुतीक्षण नावाचे ऋषीचे दर्शन घेतले, त्यांचे संग घेतले. तिथून अनुसयाम आख्यानमचं. आणि सीतामय्याने अनुसयाकडून उपदेश घेतले. आणि अंगरागस्य चापरण. असं म्हणजे पूर्ण शॉर्टकटमध्ये रामायण सांगितलं, खूप शॉर्टकटमध्ये, एक शब्दामध्ये. समजला ना. कारण कुठलंही शास्त्र आहे ना पहिले थोडक्यात असते. जसं एकाच श्लोकामध्ये पूर्ण रामायण पण येते, बरोबर आहे. एका श्लोकामध्ये भागवतम येते, 4 श्लोकमध्ये भगवद्गीता. आता पुढच्या भगवद्गीता चतुर्श्लोकी भगवद्गीता आहे. 4 श्लोकमध्ये भागवतम, चतुर्श्लोकी भागवतम. तसंच काही ठराविक श्लोकांमध्ये नारद मुनीने रामाचं चरित्र वाल्मिक ऋषीला सांगितले. आणि त्यानंतर नारद मुनी तिथून प्रस्थान करतात आणि वाल्मिक ऋषी आपल्या शिष्यांसोबत त्यांच्या स्वागत, पाय धुतात, चरणामृत वगैरे घेतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. आणि तिथून वाल्मिक ऋषी आपल्या शिष्यासोबत आंघोळ करण्यासाठी तमसा नदीच्या काठावर जातात. तमसा नदी गंगा नदीच्या जवळच आहे आणि गंगा नदीसारखीच ते पवित्र आहे. आणि वाल्मिक ऋषीच्या तिथं आश्रम होता, ते नदीच्या काठावरती राहत होते. आणि त्यांचे काय भारद्वाज त्यांच्या शिष्याचं नाव ना, वाल्मिक तमसा नदीचा भारद्वाज त्यांचे शिष्य. तर त्यांच्यासोबत तमसा नदीच्या तटावर आंघोळ करायला गेले आणि तमसा नदीचं जे सौंदर्य पाहिलं त्यांनी, ते नदीचा, आताचा नाही, त्या काळातली नदी. तर असं म्हणलेलं आहे की अकर्दम इमं तीर्थम भरद्वाज निसामयम रमणीयम प्रसन्नांबुः सम्मन्नो मनयो यथा. की ते नदीच्या काठावर गेल्यावर पाहिलं की त्यात किचड नव्हता. काय नव्हता, चिखल नव्हता. चिखल अकर्दम, चिखल नव्हता. आणि रमणीयम, आणि खूप सुंदर असं वातावरण होता. आणि प्रसन्नांबू, आणि तिथलं जे जल होता ते पाहिल्याने व्यक्तीला प्रसन्नता येणारा जल होता. आणि तो जल असा म्हणलेला आहे मुनियो मनो यथा. जसं ऋषी मुनीचं मन असतो ना, तसा तिथला जल होता.
किंवा आपण असं म्हणू शकतो की स्वच्छ जल जसा निर्मल असतो तसा ऋषीमुनींचा मन असतो. पण आज ते गंगा नदी किंवा जल तीर्थ हे सर्व अपवित्र झालेले आहेत, कारण तिथं कारखान्याचं पाणी सोडण्यात येते. मोठे मोठे कारखान्याचे पाणी सोडल्यामुळं सर्व नदी काय झालेले आहेत, त्यामध्ये दूषित झालेले आहेत ते. तर अशा प्रकारे त्या काळातलं ते नदीचं सौंदर्य होता. झाड झुडुले, पुष्पवाटिका, सुंदर सुंदर फळं, पक्षीचा कलरवच म्हणतात मराठीमध्ये, कलकलाहट पक्षीचा. तर हे सर्वांनाच आवडते, बरोबर आहे, जीव मात्रला. पण आज हे सर्व गोष्टी फक्त ऐकायलाच राहिलेले आहेत आणि ह्याचं फार मोठं वर्णन आहे इथं. कारण प्राकृतिक सौंदर्यसुद्धा मनुष्याच्या मनाला आकर्षित करतो. आणि तेच झालं की ते वाल्मिक ऋषीचं मन खूप आकर्षित झालं आणि ते झाड झुडुले पाहू लागले. तेवढ्यात त्यांनी काय पाहिलं की एक क्रॉच पक्षी म्हणजे सारस समजला का? ते पण नाही माहीत, क्रॉच पण माहीत. बगळासारखा असतो पण खूप मोठा असतो, खूप उंची गर्दन असते, जवळजवळ माणसा एवढं उंच असतो तो. आणि तो असं कधी उडतो आणि कधी कधी असेच पंख ठेवून तो आकाशमध्ये विचरण करत असतो. पांढरा असतो, शुभ्र. आता तरी आलं असेल लक्षात, सारस पक्षी, क्रॉच पक्षी. तर हे असे क्रॉच पक्षीच्या जोडा पाहिलं त्यांनी. आणि ते जोडा त्या काळात तो मैथुन क्रियामध्ये रत होता. म्हणजे एक मादा आणि एक नर पक्षी एक दुसऱ्याचा काय करू शकतात, म्हणू शकतो आपण, चुंबन घेत होते. पक्षी पण चुंबन घेतात बरं का, फक्त माणसंच घेतात असं नाही. तर पक्षींमध्ये पण प्रेम असतो, पशु पक्षींमध्ये पण प्रेम असतो. आणि ते प्रेम क्रियामध्ये मग्न होते. तेवढ्यात काय झालं, एक व्याधने त्यांना बाण मारलं आणि ते बाण मारल्यानंतर तिथला जो एक नर पक्षी आहे तो बाणाने खाली पडलं. आणि जे वाल्मिक ऋषी दृश्य पाहत होते त्यांना अचानक खूप दुःख झाला, वेदना झाला. जसं आपण कालच पाहिलं ना की मच्छवारा विनाकारण ते मासीला मारतो, व्याध पशुपक्षीला म्हणते. त्यांची काही शत्रुता नसते, पण ते जन्मतच एक दुसऱ्याचे शत्रू असतात, व्याधचे शत्रू असतात पशुपक्षी. तर वाल्मिकी ऋषीला जे दुःख झाला की अशा अवस्थेमध्ये त्यांना प्रेम करत असताना मारलंय. तर त्यांच्या मुखातनं एक श्लोक बाहेर निघाला. त्याच्यानं त्यांना दुःख झाला. दुःखला शोक म्हणतात. काय म्हणतात? शोक. आणि त्या शोकपासने श्लोक बाहेर निघाला. समजला? श्लोक म्हणजे संस्कृतचे श्लोक आणि शोक म्हणजे शोक करणे, दुःख करणे. तर त्या दुःखातने एक श्लोक बाहेर निघाला. समजला? आणि ते श्लोकच श्रीमद वाल्मिकी रामायणची सुरुवात आहे. हरी बोल. तर तो श्लोक असा आहे, मा निसाद प्रतिष्ठां त्वाम अगमं शाश्वती समः यत् क्रौंच मिथुना देवः देवम अवधी काम मोहितम. तसे काम मोहित झालेले क्रौंच पक्षीच्या जोडप्यातून एक नर पक्षीला मारणारे जो कोणी असू, तुम्ही जो कोणी पण असू द्या, मा निसाद प्रतिष्ठां त्वाम आणि आगतम शाश्वती समा, की तुला आयुष्यभर कधीच शांती मिळणार नाही, असं उद्गार त्यांच्या शब्दातनं झाला. बघा, विनाकारण जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्याला त्रास देतो ना, त्याला जीवनभर कधी शांती मिळू शकत. म्हणून विनाकारण कधीच कोणाला त्रास द्यायचं नाही. पण हे श्लोक त्यांच्या मुखातनं निघाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. अरे, मी अवघड करायला आलेलो, त्या पक्षीशी माझा काही संबंध नाही, त्या व्याधाशी बी माझा काही संबंध नाही, पण माझ्या मुखातने श्राप कसं काय निघाला? कारण एखादा व्यक्ती जेव्हा श्राप देतो तर त्याच्या सर्व भजन साधन सर्व नष्ट होतो, कमी होतो श्राप दिल्याने. तर त्यांना दुःख झालं, फार दुःख झालं. कसं काय माझ्या मुखातनं हा श्लोक निघाला? आणि हा श्लोक निघाला, जे मी श्राप दिलं तरी हा एका श्लोकासारखं आहे, माम निसाद प्रतिष्ठां ते. तर हे कसं काय आला म्हणून त्यांना आश्चर्य झाला. आणि तसंच मग ते आपल्या शिष्यासोबत गेले
आणि त्याने त्या नदीमध्ये आंघोळ केले. आंघोळ केल्यानंतर आपले कमंडल वस्त्र घेतले आणि ते माघारी निघाले. पण त्यांच्या डोक्यात तेच चालू होता की मी कसं काय श्राप दिलं, माझ्या मुखातून हा श्राप कसं काय बाहेर पडलं. आणि त्यांचे शिष्य होते भारद्वाज ऋषी, ते पण आश्चर्य करू लागले की गुरुजी कधी कोणाला श्राप देत नाही, पण असं श्राप दिले. आणि तो श्राप पण बरोबर 4 लाईनचा आणि त्याचे 8 खंड. बरोबर आहे ना. 1-2 अक्षर जोडले तर शब्द तयार होते आणि 2 शब्द जोडले तर वाक्य तयार होते आणि असे 4 वाक्य तयार झाले तर 1 श्लोकची लाईन होती आणि असे 8 वाक्य जोडले तर एक श्लोक तयार होते. तर भारद्वाज ऋषी पण म्हणू लागले की इथं भगवंताची काहीतरी योजना असावी. पण वाल्मिकी मुनीला खूप दुःख झालं. आश्रममध्ये आले तरी त्यांचं मन लागत नव्हता, खूप चिंतित होते. त्याच वेळेस तिथं ब्रह्मदेव आले आश्रममध्ये आणि ब्रह्मदेवाने सांगितले की हा जे श्लोक तुझ्या मुखातनं बाहेर निघालेला आहे हा माझ्या प्रेरणाने निघालेला आहे आणि तो ह्याच श्लोकमध्ये अशाच प्रकारचे श्लोकमध्ये तू भगवान श्री रामचंद्रच्या काय कर, लीलांचं वर्णन कर, असे ब्रह्मदेवांनी सांगितले. रामस्य चरितं कृष्णं कुरु त्वं ऋषी सत्तमं धर्मात्मनो भगवतो लोके रामस्य धीमतः व्रतं कथं धीरस्य यथा ते नारदात् शृणु. हे वाल्मिक ऋषी, तुम्ही नारद मुनीकडनं जे काही ऐकलंय आधी संक्षिप्तमध्ये, तेच आता तुम्ही भगवान रामचंद्रची लीला विस्तारने ह्याचा वर्णन लिहा. काय लिहा म्हणले. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवने सुद्धा त्यांना तेच आदेश दिले आणि तेव्हा त्यांना समाधान वाटलं आणि त्यांनी निश्चय केला की आता मी भगवंताची रामकथा लिहिणार. कुरु रामकथां पुण्यां श्लोकबद्धा मनोरमान. आणि यावत स्थास्यन्ति गिरया सरितश्च महितले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. की असं मी भगवंताची लीला लिहिणार की यावद स्थास्यन्ति गिरयः. गिरया म्हणजे पर्वत. जोपर्यंत या धरतीवरती पर्वत आहेत, नद्या आहेत आणि सरोवर आहेत, तोपर्यंत ही रामकथा काय होणार, गायली जाणार. आणि आम्ही पाहू शकतो की वाल्मिक मुनीने ऋषीने जे लिहिलं आहे त्रेतायुगमध्ये ते आत्तापर्यंत आपण गातोय. तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे जोपर्यंत ह्या धरतीवरती नदी वाहत आहेत आणि पर्वत आहेत तोपर्यंत भगवंताची लीला गायली जाणार. तर अशा प्रकारे हे भगवंताची लीला आहे. पण आपण म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा त्याचं नाव राहील म्हणून, है ना. पण हे भौतिक जगात असं कोणाचं होत, ते नाव हळूहळू कमी होऊन जातं. पण भगवंताचं खरं आहे, जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, नदी आहे, सरोवर आहेत, तोपर्यंत ती भगवंताची लीला गायली जाणार, वाचली जाणार. लोक ह्याचं श्रवण करतील, ह्याच्यावर कथा होणार, कीर्तन होणार. तर हे का होत आहे, कारण ही नारद मुनीचे ब्रह्मदेवचा आशीर्वाद आहे आणि वाल्मिक ऋषीने लिहिलेलं आहे. त्यामुळंच आपण हे लीलाचा श्रवण करतो. तर अशा प्रकारे हे एक त्यांच्या मुखातून एक उद्गार निघाला आणि तेच एक रामायणचा स्वरूप झाला. आणि हा जे श्लोक एक दुःखामध्ये, एक विरहामध्ये प्रकट झालेला आहे, नर पक्षीच्या मृत्यूनंतर. तर आपण पाहू शकतो की रामायणमध्ये सर्वच रस आहेत, पण करुण रस सगळ्यात जास्त आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये रामायणमध्ये आपल्याला विरह दिसणार है ना. पहिले तर दशरथ महाराजा पुत्रहीन असल्यामुळं विरह आहे, मुलं नाही म्हणून शोक आहे. मुलं झाले तर गुरुकुलला गेले, पुन्हा रामच्या विरहामध्ये दशरथ महाराज. मुलं माघारी आले तर विश्वामित्र मुनी घेऊन गेले, बरोबर. आणि राक्षस परेशान करतात म्हणून छोटे छोटे मुलंच होते राम आणि लक्ष्मण. आणि तिकडं गेले तर लग्न करूनच आले, सीताशी लग्न करून आले की आले पुन्हा वनवासच जावं लागला भगवंतांना. दुःखच आहे.
आणि वनवासात गेले तरी सुख नाही, तर सीता हरण झाला. सीताच्या विरहामध्येच सीता माघारी आली, पण एका धोबीने नाव ठेवलं, पुन्हा सीतेचा त्याग केले. तर अशा प्रकारे भगवंतांना खूप विरह आहे. पूर्ण लीलामध्ये भगवंताचा करुण रस आहे. करुण रस म्हणजे प्रेम आणि प्रियसीमध्ये जे प्रेम असतो, खरं प्रेम जेव्हा प्रियकर आणि प्रियसी एकत्र असतं तेवढं प्रेम नसतं, पण ते जेव्हा वेगळे होतं तर अजून जास्त प्रेम असतं, है ना. तर अशा प्रकारे पूर्ण रामायण जास्त करून करुण रसमध्ये आहे. म्हणून हे वाचल्याने आपल्यामध्ये सुद्धा हा करुण रस येतो. तर अशा प्रकारे हे सर्व रामायणची ते रचना करतात. तर ही संक्षिप्त रामायण तुम्हाला म्हणजे, आणि जेव्हा आता विस्तार करणार तर खूप मोठा रामायण होणार आहे. तर अशा प्रकारे ह्या रामायणमध्ये मग वाल्मिकी ऋषीने ह्याचे मग 7 खंड केले, त्याला विस्तार केले, है ना, वाढवले. आणि मग बालकांड नंतर अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड असे ह्याचे कांड झाले. मतलब ह्याला कांड मतलब भाग, विभाग. आणि मग ह्याच्यातले पण 500 सर्ग आहेत ह्याला. सप्तकांड काय आहे, 24,000 श्लोकनानी श्लोकानाम ऋषी तथा सर्ग शतानि 5 षटकांडानि तथोत्तरम. की 24,000 म्हणजे 24,000 श्लोक झाले ह्याचे. किती झाले? 24,000 श्लोक. आणि सप्तकांड आणि सर्ग शतानी 5 आणि 500 अध्याय सर्ग आहेत ह्याच्यात श्रीमद भागवतामध्ये. तर अशा प्रकारे हे सर्व नारद वाल्मिकी मुनीसने ह्याचा विस्तार केला. आणि ह्या ग्रंथाचं नाव झाला पौलस्य वधम. काय नाव झाला? पौलस्य म्हणजे कोण? पुलस्य ऋषीचा मुलगा म्हणजे कोण? नारद. रावणवध याचं नाव झाला पौलस्य वधम, रावणवध किंवा दशाननवध असे नावाने हे रामायण प्रसिद्ध झाली. आणि हे रामायण जेव्हा त्याने लिहिली तर खूप मधुर होती. पाठ्य गेयेच मधुरम, ह्याला घरोघरी लोक गाऊ लागले किंवा गाऊ शकत होते. मधुरम प्राणेर स्त्रीभीर विंसतम, की जे त्रिभीर म्हणजे ते वाजवायचे असते ना, वाजवायचं वीणा. वीणामध्ये 3 हे असतात, मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक. तर ही तिन्ही सप्तकमध्ये वाजवून गायली जाऊ शकते. आज काय माझं मराठी थोडं येवायला लागलं आहे. जातीभीर सप्तभीर युक्त, आणि सप्तस्वरमध्ये याला गाऊ शकत होते. सुंदर असं. और तंत्रीलयम मतलब तेच वाद्यावर. रसे, आणि ह्याच्यात सर्व रस आहेत. जसं मी सांगितलं करुण रस प्रधान आहे, पण शृंगार रस पण आहे, करुण रस आहे, हास्य रस आहे, रौद्र भयानक रस आहे. तर अशा प्रकारे सर्व रसने युक्त आहे. हे वीर रस पण आहे. वीर रस म्हणजे बघा, रावणशी युद्ध होतं तर काय आहे तिथं, वीर रस आहे का नाही? तर वीर रस आहे. रसेरयुक्तम काव्यमे ततः गायताम. तर अशा प्रकारे ह्या रामायणच्या स्वर, ताल आणि गीतमय रीतीने गाता येऊ शकत होती ही रामायण. आणि मग हे रचना केल्यानंतर, शास्त्राची रचना केल्यानंतर, रामायणची रचना केल्यानंतर हे कोणाला शिकवायचं? कारण परंपरा चालली पाहिजे म्हणून विचार केले त्यांनी. तर त्यांना त्यांच्याच आश्रममध्ये राहणारे 2 मुलं म्हणजे कोण? लव आणि कुश, ते तिथंच राहत होते. तर त्यांना वाल्मिकी मुनीने ही रामायण शिकवली.
पूर्ण रामायण. कारण ते वेदज्ञ होते, सर्व शास्त्र पारंगत होते, सर्व विद्या पूर्ण झालेली होती, सामवेदाचं ज्ञान होता, ते वाद्य पण वाजवू शकत होते. आणि अशा प्रकारे हे वाल्मिकी रामायण ते आपल्या वीणेवर तार छेडत ते गात होते सुंदर. तर अशा प्रकारे आपण एक भजन ऐकूया प्रभूजींच्या मुखातनं. हां, ते खूप प्रसिद्ध भजन आहे, माहीत आहे? कुशलव रामायण गाथी स्वयं प्रभू रामचंद्र ऐकती. हा भजन गातील आणि मग आपण पुन्हा पुढची कथा ऐकूया. हरे कृष्ण. श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण कुशलव रामायण रामायण स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते स्वये राम प्रभु ऐकते स्वये श्री प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे ज्योतीने तेजाचे आरती ज्योतीने तेजाचे आरती कुशलव रामायण गाते रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनीचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमणीचे वाल्मिकीच्या भावमणीचे मानवी रूपे आकारते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते
प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वराणी करुणी किल बिल बालस्वराणी करुणी बिल्ला बिल्ला गायने ऋतुराजा आरती गायने ऋतुराजा बारिते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुशलव स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. भगवंताची पूर्ण लीला व्हायच्या आधीच वाल्मिकी ऋषीने रामायण लिहून ठेवली, पूर्ण व्हायच्या आधीच, आणि हे मुलांना शिकवली. आणि हे मुलं गावोगावी जाऊन रामकथाचं गायन करू लागले, गाऊ लागले सुंदररीत्याने. तर सर्वात आधी त्यांनी आपल्या आश्रममध्येच गाऊन दाखवले, जसं मुलांना शिकवलं जातोय. तर रामकथा बोलून दाखवा. एवढी सुंदर प्रस्तुत केले की सगळं ऋषी मुनी साधू संत त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना काही भेट दिलेले आहेत. आणि त्यांना जे दिलेली भेट आहेत असे आहेत की त्यांना कोणी एखाद्या ऋषीने कलश दिला, एखाद्याने वल्कल वस्त्र दिलं आहे, एखाद्या ऋषीने त्यांना काला मृगचर्म दिलं आहे, भेट बसायला मृगच्या चर्म ऋषीमुनी. कोणी त्यांना यज्ञपौत दिलं आहे, जनेऊ, कोणी कमंडलू दिलं, कोणी त्यांना कोपीन भेट दिलेले आहेत, आणि कोणी कुठार म्हणजे कुऱ्हाड, आणि कोणी गेरवा वस्त्र भगवा वस्त्र दान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांना जटा बांधण्यासाठी दोरी, समाधी बांधण्यासाठी लकडी, समाधी गोळा करण्यासाठी दोरी. तर साधू संतांना ऋषीमुनींना काय लागते है ना, तर असे वस्तू त्यांना भेट दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले की तुमचं कल्याण हो, तुमची आयुष्य वाढो, आणि अशाच प्रकारे तुम्ही भगवंताची लीलांचा गान करत राहो म्हणून आशीर्वाद दिले. आणि हे असे गान करत करत हे लव आणि कुश अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतात. हरी बोल, अयोध्या धाम की. आणि अयोध्या नगरीमध्ये हा समाचार स्वतः प्रभू रामचंद्राला पोहोचतो की असे दोन कुमार आहेत आणि खूप सुंदर रामकथेचा गान करत आहेत. तर प्रभू रामचंद्र त्यांना बोलावून घेतात आणि त्यांना विचारतात, तुम्ही कोण आहे, कुठले आहे. ते आपला गुरुच्या आश्रमचं नाव सांगतात. वाल्मिकी मुनीचे आम्ही शिष्य आहोत, तिथं आश्रममध्ये राहतो. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आपल्या राज्यामध्ये घोषणा करतात की सर्वांनी कथा ऐकण्यासाठी राजदरबारामध्ये यायचं आहे. खूप सुंदर असा कथेचा अरेंजमेंट होणार, सर्वांची बसायची व्यवस्था होते. तर मंत्री संत्री सर्व, आणि ते राजाचे उपराजे असतात, राजा असतो मेन राजा, तर असे सर्वांना प्रभू रामचंद्र रामकथा ऐकण्यासाठी आमंत्रण देतात. आणि सर्वजण ते कथेमध्ये येऊन बसतात आणि सुंदररीत्याने भगवंताची कथा गात असतात. आणि भगवान रामचंद्र एवढे ध्यानपूर्वक ऐकत असतात की ते सर्व काही भान विसरलेले असतात की मी राजा आहे किंवा मी भगवान आहे है ना, किंवा ही माझीच कथा आहे. भगवंतालाच माहीत नसती माझीच कथा आहे म्हणून विसरून जातात. कधी कधी भगवंताच आपली कथा ऐकतात, खूप मधुर वाटते. जसं भगवान श्रीकृष्ण एवढे सुंदर आहेत की ते फरशीमध्ये आपलं स्वरूप बघतात. यशोदा मैयाच्या महलमध्ये, नंदबाबाच्या महलमध्ये हे असते काय टाईल्स सुंदर का त्याला काय म्हणू आपण, हिरे जवाहरातचे हे असतात, फरशा असतात सुंदर. तिथं भगवंत आपला चेहरा पाहून स्वतःच विसरून जातात की हेच कृष्ण आहे. तसे प्रभू रामचंद्र आपली कथा ऐकून स्वतःच्या भान विसरून जातात. जशा प्रकारे कृष्ण बलराम आपली कथा ऐकून
जगन्नाथ स्वरूपला धारण करतात. माहीत आहे जगन्नाथपुरीची लीला फार मोठी कथा आहे, ते इथं सांगू शकत नाही मी. तर एकदा द्वारकेचे महलामध्ये भगवंत गोकुळ मथुरा वृंदावन सोडून द्वारकेला जातात. तर तिथं जे भगवान श्रीकृष्णाची 16,108 पटराणी असतात, त्यांना भगवान श्रीकृष्णाची लीला ऐकायची इच्छा होते. आणि रोहिणी मैया कृष्ण कथा सांगत असते आणि ते म्हणते की कृष्ण बलराम इथं नाही यायला पाहिजे. काय कृष्ण बलराम इथं यायला नाही, तर सुभद्रा मैया तिथं दारावर उभी असते. कृष्ण बलराम आले तर मी येऊ देणार नाही. पण होते काय, सुभद्रा मैया पण भगवंताची कथा ऐकण्यामध्ये मग्न होते आणि कृष्ण बलराम दारावर येतात आणि ते पण ऐकतात आपली स्वतःची कथा आणि ते भावविभोर होतात. कोणाकोणाला आपल्या लहानपणाची गोष्टी सांगितलं तर असं आहे का म्हणतात, असं आहे, असं त्यांना बरं वाटते. जर चांगली लीला केली असेल तर लय वाईट लीला असेल तर त्याला ऐकू वाटत नाही. हे सांगू नका, कोणाला सांगू नका म्हणणार. बरोबर आहे का नाही? तर भगवंताची खूप चांगली लीला आहेत, मधुर लीला आहेत, सुंदर लीला आहेत. तर सर्वजण ऐकत आहेत आणि भगवंतही स्वतः ऐकत आहेत. आणि एवढाच नाही तर भगवंत खूप उंच आसनवरती बसले होते आणि लवकुश खाली होते इथं सभाच्या मध्यमध्ये. तर भगवंत हळूहळू त्या आसनावरने खाली येत होते. ते एकदम पण आले असते खाली, पण राजा उठले तर सगळं उठणार. बरोबर आहे का नाही? म्हणून हळूहळू खसकत आहेत, एक एक पायरी. आणि जे सामान्य पब्लिकमध्ये येऊन भगवंत बसतात कथा ऐकण्यासाठी. आणि त्या कथेत एखाद्याला जर कथा आवडली, कारण भगवंताच्या कथेमध्ये सगळे रस आहेत, खूप आनंद झाला तर एखादा व्यक्ती दुसऱ्याची पाठ ठोकत असतो ना, तेव्हा रामाच्याच पाठावर हात ठोकतात. काय कथा केली, खूप सुंदर म्हणून. आणि भगवंत अशा प्रकारे आपल्या कथामध्येच आनंद घेत आहेत. म्हणून भगवंताचे एक नाम आहे आत्माराम. काय नाव आहे? की ते आपल्यामध्येच आनंद घेतात, स्वतःमध्येच आनंद घेतात. तर अशा प्रकारे ही कथा खूप रंगलेली आहे आणि लव आणि कुश सुंदररीत्याने प्रभू रामचंद्रची कथा सांगत आहेत. कथाची सुरुवात झालेली आहे आणि कथाची सुरुवात होते अयोध्या नगरीच्या वर्णनापासून, की अयोध्या कशी होती, भगवान रामचंद्रचा धाम कसा होता. बरोबर आहे? आमचे गुरु महाराज सांगतात नाम से धाम तक. बरोबर आहे का नाही? तर आम्ही जेव्हा इथं सत्संगमध्ये आपण येतो काय म्हणतात, नाम जप करा, नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या, काही जास्त सांगत. पण जेव्हा तुम्ही येत राहता तर मग धामाचं वर्णन, भगवंताचं रूप आहे, भगवंताचा गुण आहेत, है ना, गुण, रूप, नाम, धाम, लीला, परिकर, भगवंताचे पार्षद आणि बरेच काही आहे. पण सुरुवात होते नाम से, नाम संकीर्तनाने. आणि आता भगवंताच्या धामाचं वर्णन आहे, अयोध्येचं वर्णन आहे. जायचं ना अयोध्येला? हरी बोल. आता पुढच्या वेळेस आपण अयोध्या यात्रा काढू. हरी बोल. आता आम्ही द्वारकेला चाललोय, तर तोपर्यंत राम मंदिर तयार होईल आणि मग अयोध्या यात्रा असणार, तेव्हा आपण इथून भरपूर भक्तांना घेऊन जायचं आहे. तर अयोध्याचं वर्णन आहे. आता जे अयोध्या आहे हे पूर्ण नाही आहे, बरेच काही तिथले भाग बदल झालेले आहेत. पण त्या काळातलं राम जन्मस्थान आहे आणि सरयू मैया की सरयू नदी तीच आहे आज जे आहे तिथं. तर खूप सुंदर असं अयोध्याचं वर्णन आहे. अयोध्याला कौशल म्हणतात. काय म्हणतात? कौशल. आणि दशरथ महाराज कौशल नरेश काय म्हणतात? कौशलो नाम मुदितः स्फुतो जनपदो महान निविष्ट शरयूतीरे प्रभूत धन धान्यवान. पहिले सुरुवात आहे सरयू तीरे, सरयूच्या तीरवर प्रभूत धन धान्यवान. आणि तिथं धन धान्य आणि ऐश्वर्याची काही कमी अयोध्यामध्ये. अयोध्या नाम नगरी तत्रासिल्लोकविश्रुतः मनूनः मानवेंद्रेण या पुरी निर्मिता स्वयं. की हे जे नगरी आहे, अयोध्या नावाची नगरी जी आहे,
तत्रासी लोक विस्तृत, म्हणजे लोक विस्तृत, सर्व जगाला हे माहिती आहे. जसं भगवंताचं नाव सर्वांना माहीत आहे, तसं ते अयोध्या नगरीचं पण नाव सर्वांनी ऐकलेले आहेत. आणि मनुना मानवेंद्रेण, मनु जातीचे जनक मनु महाराजने हे अयोध्याचे निर्माण केले. कोण केलं? मनु महाराजांनी. यापूर्वी निर्मिता स्वतः मनु महाराजांनी ते नगरीच्या निर्माण केलेली आहे. आणि याची लांबी, रुंदी म्हणतो ना अयोध्याची, 12 योजन लांबी आणि 3 योजन चौडी. योजन आता मलाच कळत नाही तर काही 12 योजनमध्ये किलोमीटर किती होणार? 13.5 किलोमीटरचे असतो का एक योजन? तर त्याला गुणिले करा तुम्ही. 12 योजन लांबी आणि 3 योजन चौडी अशी ही नगरी होती. आणि खूप विशाल राजमार्ग तिथं उभारले होते. ते मधी चौक होते, वृक्षावल्ली आणि सुशोभितकरण झालेलं होतं अयोध्याचा. खूप सुंदर असं सजावट झालेलं आहे. आणि तिथले राजा कोण होते? दशरथो महाराष्ट्रवर्धनम. महाराष्ट्र म्हणजे हा महाराष्ट्र नाही, अयोध्या जो राष्ट्र होता तो महान होता, महान राष्ट्र. तर कपाटतोरवर्णी सुविभक्तानंत काय म्हणायचं, सुविभक्तांत रापराण सर्वत्राण युधवती मुषितः सर्वशिल्पी म्हणजे सर्व कला कौशल. आणि तिचं खूप नकाशी, अयोध्यामध्ये मोठी मोठी इमारती होते, मोठी मोठी त्याला दरवाजे होते, खूप नकाशी केलेली होती, सुशोभीकरण केलेलं होतं, तोरण बांधलेले होते. आणि सर्वत्र युद्धवती मूर्सिताम. आणि तिथं कोणी युद्ध करायची हिंमत करत नव्हता, म्हणून त्याचं नाव काय होतं? अयोध्या. तिथं कोणी युद्ध करण्याच्या विचारने येऊ शकत नव्हता किंवा त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. अयोध्या, युद्ध होत नव्हते. आणि तिथं खूप सुंदर सुंदर वधू नाट्य कंसेश्च संयुक्ता सर्वतः पुरीम. आणि वधू नाट्याने तिथं खूप सुंदर सुंदर स्त्रिया होते आणि ते खूप सुंदर नाट्य, डान्स, काय म्हणतो आपण, नृत्य, गीत गात होते. उद्यानम आम्रणोपेतम. आंब्याचे बगीचे होते, फल फुलचे झाडं होते, काटेरी झाडं आतासारखे. कुठली? येडी बाबूळ काय येडी बाबूळ म्हणतात? हां, आता कुठे गेले तर येडी बाबूळ आहे ना. पण तिथं अयोध्यामध्ये आंबे, चिक्कू, फणस है ना, पवित्र झाड होते, फलांचे झाडं होते, फुलांचे झाडं होते. आणि अशा प्रकारे खूप सुंदर हे अयोध्या नगरी होती. अयोध्याच्या नगरीच्या चारही बाजूला खूप मोठे मोठे खाई होते आणि एकच दरवाजा असायचे येण्यासाठी. जसे किल्ले असतात ना तसे, पण ते किल्ल्याच्याच बाजूला असते. पण हे पूर्ण नगरीला एक मोठी अशी खाई होती. आणि सर्व अस्त्र शस्त्राने युक्त होती. गाय, बैल, ऊंट, गाढवे, जे काही साहित्य माणसांच्या सेवेसाठी लागतं, सर्व काही या अयोध्या नगरीमध्ये होता. दुमदुभीभिर मृदंगश्चे वीणाभिपण वयस्तथा नादिता भृस मृत्यर्थम पृथ्वीनाम तामनुत्तमम. आणि तिथं खूप सुंदर दुबदुबी, काय दुमदुबी, भेरी काय वाजवले जातात ना, राजाच्या तुतारी वगैरे, वीणा, ढोल, हे सर्व च्या ध्वनीने तिथं खूप कायम असं संगीतमय वातावरण राहत होता. आणि अशा प्रकारे या अयोध्याचं वर्णन आहे. आणि मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे, पण हे 10-12 पानामध्ये वर्णन आहे याचं. आणि मग दशरथ महाराजांचा शासनकाल, ते शासन आणि नागरिकों की उत्तम स्थिती का वर्णन, म्हणजे नागरिक किती चांगले होते, धनेश, तिथले नगरवासी कसे होते ते ऐकून घ्या. धनेश्चैव संचयश्चान्ये शक्र वैश्वणोपहम यथा मनुर्महातेजा लोकस्य परिरक्षितः. सर्व जिथले नागरिक आहेत, असं नाही की
नुसतं दशरथ महाराजांकडे धन धान्य आणि ऐश्वर्य होता, तर तिथले सर्व लोकांकडे हे होता. कोणालाही थोडीशी बी धनाची अपेक्षा नव्हती. की तिथले लोक सर्वच इंद्रसारखे ऐश्वर्यवान होते. पालिता सहा पुरी से इंद्रे अमरावती. जसं इंद्रची अमरावती आहे, इंद्रची राजधानीचं नाव अमरावती आहे. महाराष्ट्रामध्ये पण एक अमरावती आहे, बरोबर आहे का? पण इंद्रची राजधानीच्या तसा प्रकारचे ऐश्वर्य सर्व हा अयोध्यामध्ये होता. आणि अयोध्याचे लोक काय होते? तस्मिन पूर्वसे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुतः नरास्तुष्टः धने स्वैरहे स्वैरलुब्धा सत्यवादिना. तर त्या नगरचे सर्व लोक हष्टपुष्ट आणि धर्मात्मा होते आणि नरास्तुष्ट धने, आणि त्यांना धनाची अपेक्षा नव्हती. कारण एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असेल आणि त्याला अजून पैसे कमवायची इच्छा असेल तर त्याला श्रीमंत म्हणत नाही, तर त्याला दारिद्र्य म्हणतात. पण तिथले लोक असे नव्हते, सर्व संतुष्ट होते. स्वैर अलुब्धा. आणि कोण चोर नव्हता त्या नगरीमध्ये, अजिबात चोर एक पण नव्हते. कारण चोरी कशाला करणार? सर्वांनाच भरपूर खायला मिळत आहे तर चोरी कोण करणार? बरोबर आहे. एवढाच नाही तर कमवायला पण कोणी जात नव्हते. एक म्हण आहे, घर बैठे मिळता है खाने को तो कौन जाए कमाने को. बरोबर आहे का नाही? तर अशा प्रकारचे ते लोक तिथं राहत होते. ना कुंडली ना हे काय आहे, नामृष्टो नती. हां, की तिथले जे नागरिक आहेत असं कोणच नव्हतं की ज्याच्या कानात कुंडल नाही आहे, ज्याच्या डोक्यावर मुकुट नाही आहे, है ना, ज्याच्या गळ्यात पुष्पाची हार नाही आहे. सामग्रीची काही कमी नव्हती. आणि ज्यांचे कपडे स्वच्छ निर्मल शुद्ध होते. आणि सगळ्यांच्या मस्तकावर काय लावलेला होता? चंदनाचा लेप. आणि नामृष्टो भोजी. आणि तिथं कोणी उपाशी राहत नव्हता. हा ना दाता. आणि त्या नगरमध्ये कोणीही असा नव्हता जो दान करत नव्हता. सगळेजणच दान करत होते, सर्वच दानी होते. हां, काय काय लोक आता दान, सगळेच दान करत होते तर कसे दान करत असणार? म्हणजे ते दान घेत होते आणि अजून ते घेतलेला दुसऱ्याला दान करून टाकत होते. समजलं ना? कारण सगळे दानी होते म्हणजे समजून घ्यायचं. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे सर्व दान करत होते. ना हस्ताभरणो वापी दृश्यते नाप्य आत्मवान. तर अशा प्रकारे सर्वांच्या हात हस्ताभरणे, बाजूबंद, सगळ्यांना शृंगार होता. तर सगळेच लोक राजासारखेच सुख संपन्न आणि सुखी होते लोक अयोध्यामध्ये. कोणी दुःखी व्यक्ती नव्हता. आणि जसं 4 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आणि सर्व आपापली सेवा करायचा. कोणीच कोणाला कमी समजत नव्हता, जसं कलियुगमध्ये समजला जातो असं नव्हता. तर तिथले शूद्रसुद्धा सर्व धन संपन्न होते. छत्रम ब्रह्मसुखम चासिदम वैश्यः छत्रमनुवृतः शूद्रासो कर्म निरस्त्रान 3 वर्णानुचारिणम. तर अशा प्रकारे सर्व धनधान्य आणि सर्व गोष्टीने संपन्न होती. आणि त्यांच्याकडे खूप स्पेशल घोडे होते आणि खूप स्पेशल ऊंट, हत्ती. जसं की सिंधू नदीच्या काठावर जे उत्पन्न होणारे घोडे असतात, काहीतरी विशेष घोडे असतात, असे घोडे होते. ते इंद्रसारखे, इंद्रच्या जो उच्च सर्व नावाचा घोडा आहे, असे घोडे महाराज दशरथकर होते. आणि इंद्रजवळ जसा ऐरावत हत्ती आहे तसे हत्ती दशरथ महाराजकडे होते. आणि एवढाच नाही, आपण पुढे ऐकणार किंवा यावर्षी नाही पुढच्या वर्षी ऐकणार की दशरथ महाराज इंद्रला मदत करायला जायचे युद्धामध्ये. काय? पृथ्वीवरचे वरचे राजा स्वर्गाचे देवतांना मदत करायचा देवासुर संग्राममध्ये. ते कैकेयीचं लग्न, ते वरदान दिलेलं होतं ना, मोठी कथा आहे, ते आता नाही सांगणार. तर तिथेच वरदान दिले होते, 2 वरदान मागो म्हणून, कारण त्यांनी रथ चालवली होती कैकेयीने. तर अशा प्रकारे खूप सुंदर होता. तापुरीं सह महातेजा राजा दशरथो महान ससासह समिता मित्रो नक्षत्राणामिव चंद्रमा.
तर अशा प्रकारे त्या अयोध्या नगरीमध्ये पूर्ण नगरमध्ये त्याला पुरी म्हणतात, पूर. आणि अयोध्या सप्तपुरीपैकी एक पुरी पण आहे अयोध्या. तर त्यामध्ये दशरथ महाराज असे दिसत होते जसं काही चंद्रमाच्या ताराच्या मध्ये चंद्रमा सगळे चमकतात, पण त्यात चंद्रमा जरा जास्त चमकतो. तसंच प्रकारे दशरथ महाराजच्या नगरमध्ये सर्वच तेजस्वी होते, रूपवान होते, सुंदर होते, दानशूर होते. पण त्यामध्ये दशरथ महाराज खूप सुंदर, तेजस्वी आणि दानवीर आणि धर्मात्मा होते. आणि आता त्यांचे मंत्रीगणांचं वर्णन आलेलं आहे. राजाचं वर्णन झालं, प्रजेचं वर्णन झालं. आणि मग आपण इथं थांबूया, आमचा वेळ पण संपतो. तर तिथे त्यांची मंत्रिमंडळ कसा होता ते ऐकूया आपण. अष्टो बभू उर्विश्यः तस्या महात्म्या यशस्विना शुचयश्चानुरक्तश्च राजकृत्येषु नित्यश. तर त्यांचे 8 प्रधानमंत्री होते आणि ते कायमच राज्याच्या हितमध्ये कार्य करत होते. तपस्वी होते, ज्ञानवान होते, बुद्धिमान होते. धृतिजनयतो विजयो सुराष्ट्रो राष्ट्रवर्धनम. आणि अशा प्रकारे खूप बुद्धीने आणि विजयी होते. ते कधी हार मानले नव्हते कधीच. सुराष्ट्रो आणि आपल्या राष्ट्रामध्ये राष्ट्रवर्धनम आणि राष्ट्राच्या वर्धन, राज्य वाढवणारे होते. अकोपो धर्मपालश्च. आणि कोणी ते मंत्री क्रोधित होत नव्हते आणि धर्माचा पालन करणारे होते. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ त्यांचे मंत्री होते. सुमंत्रश्चष्टो मो अर्थविशदः. आणि सुमंत्र नावाचा त्यांचे मंत्री होते, म्हणून त्यांचं नामच सुमंत्र होता, कारण ते सु म्हणजे चांगली मंत्रणा देत होते. तर समजलं ना सुमंत्र. जरा मी फास्ट चाललो आहे कारण वेळ झाला आहे आणि पुढं आम्हाला 2 दिवसात रामजन्म करायचा आहे. ऋतविजो. आणि एवढेच नाही तर मंत्रिमंडळ होता. आणि दशरथ महाराजचे पुरोहित कशाला म्हणतात, जे आपलं राजाचं, आपले यजमानचं पुढे हित करण्यासाठी प्लॅनिंग करतात. पुरोहित त्याच्या कल्याणासाठी कामना करतात, म्हणजे त्याला पुरोहित म्हणजे ऋत्विज म्हणतात. जसं हे झाले मंत्री, पण एक गुरुवर्ग असतो म्हणजे त्याला पुरोहित म्हणतात. पुरोहित समजला ना, पूजा पाठ, राजाला चांगला नीती ज्ञान शास्त्राचं ज्ञान सांगणारा व्यक्ती. तर हे होते द्वाभिमतो, त्यांचे नाव आहे तिथं. वसिष्ठ वामदेवश्च, वामदेव वसिष्ठ मंत्रिणश्च तथा परे. आणि सुयज्ञ नावाचा होता जाबाली. आणि कश्यप मुनी आणि गौतम मुनी आणि मार्कंडेय आणि दीर्घायुष आणि कात्यायन मुनी नावाचे ऋषी मुनी होते, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. समजला. तर अशा प्रकारे हे खूप सुंदर असं ते नगरीचं वर्णन आहे. कार्यकुशल, जितेंद्रिय. आणि हे सर्व मंत्री आणि पुरोहित कसे होते, विद्वान, विनयशील, सलज्ज, कार्यकुशल, जितेंद्रियमध्ये इंद्रियावर विजय मिळवलेले होते. पराक्रमी, यशस्वी आणि राजा के आज्ञा के अनुसार कार्य करने वाले, म्हणजे राजाच्या आदेशानुसार चालणारे होते. क्षमाशील, कीर्तिमान आणि मुस्कर म्हणजे कीर्तिमान. काम, क्रोध आणि स्वार्थ नव्हता त्यांच्यामध्ये. आणि कधी खोटं बोलत नव्हते. मंत्री कधी खोटं बोलत नव्हते. अशा प्रकारे यांच्या मंत्रिमंडळ आणि पुरोहित होते. तर पुढची कथा आपण पुढंच घेऊया कारण वेळ झालेला आहे. तरी एक उदाहरण देतो की आजकाल असे राजे पण नाही आहेत आणि असे मंत्री पण राहिले नाहीत, तर सर्व स्वार्थी झालेले आहेत. बरोबर आहे. पण दशरथ महाराजांच्या राज्यामध्ये असा काही, सर्वजण निस्वार्थी होते. राजाच निस्वार्थी होता तर मंत्री निस्वार्थी, मंत्री पुरोहित सर्व निस्वार्थी, सर्व प्रजा निस्वार्थी होती. तर जिथं निस्वार्थ असतो
तिथं भांडण नसतो, युद्ध नसतो, तेच अयोध्या असते. पण ह्या भौतिक जगात आपण पाहतो सगळं काही स्वार्थ असतो. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि आपण इथं थांबूया. एक राजा असतो आणि राजा खूप धार्मिक असतो. राजा धार्मिक असल्यामुळे तो अशी भागवतची कथा लावतो. राजा धार्मिक असला तर भागवतची कथा होणार, राजा अधार्मिक असेल तर तमाशा आणणार. बरोबर आहे ना. मग त्यांनी भागवतची कथा लावल्यावर त्यांना साधू पण खूप चांगला मिळाला आणि साधू जेव्हा कथा करायचे तर सर्व लोक ऐकायला यायचे. भरपूर लोक यायला लागले. पहिल्या दिवशी 4-5, दुसऱ्या दिवशी 10-12, 15, 16, 100, 500, 1000, अख्खा गाव त्या कथेत यायला लागला हळूहळू, कारण कथाच लय भारी व्हायची. तर तिथले चोरांना वाटलं की आपल्याला खूप मोठा चान्स मिळाला, सगळे कथा ऐकायला जातात, आपल्याला चोरी करायला मस्त आहे, आता कोण नाही बघायला. म्हणून ते चोरी करत होते. पण त्यांनी पाहिले की गावचे लोक सगळं काही सोडून दिले, दाराला कुलूपसुद्धा लावत नाही. म्हणजे कथेत काय आहे नेमका. त्या चोरांना पण वाटलं की आपण एकदा जाऊ का होईना कथा जाऊन ऐकली पाहिजे. कधी कधी वाटते चोरांना पण, है ना. दारू पिणाऱ्यांना पण वाटते, अरे दररोज पितो, आज जातो थोडं बघतो काय, आज रामनवमी आहे जरा, है ना. तर तसं ते चोरांना पण वाटलं आणि ते चोर कथा ऐकायला आले. आणि इकडं सगळं जण कथा ऐकायला येतात, पण तिकडं चोऱ्या होतात म्हणून राजाला समाचार मिळाला होता. तर राजाने म्हणले, माझी प्रजा कथा ऐकते, त्यामुळं माझ्या कर्तव्य, माझ्या प्रजाचं त्यांच्या धन धान्याची रखवाली करणं माझा कर्तव्य. म्हणून राजा त्या दिवशी कथामध्ये नसून तिकडं कोण चोरी करतात म्हणून बघायला निघाला. समजलं. चोर कथेत आणि राजा तिथं संरक्षणासाठी प्रजेचं. तर कथा संपली आणि कथा संपल्यानंतर कोणाचा काही प्रश्न आहे का, है ना. इस्कॉनची कथासारखा ते चोरच आला पुढं, जे कधीच न येणारे कथामध्ये. तर म्हणले माझा प्रश्न आहे. म्हणे तुम्ही कोण आहे. म्हणे आम्ही चोर आहे. पहिलं ओळख. म्हणे आम्ही खानदानी चोर आहे. म्हणले चोरी करताय म्हणजे व्यवसायच आहे म्हणले. मग साधू म्हणलं ठीक आहे, तुमच्या व्यवसायाचं आहे तर कुठल्या शास्त्रामध्ये व्यवसाय सोडायला तर सांगितलं नाही ना. बरोबर आहे ना. आपापले कामधंदे करत करत भगवंताचं नाव घ्या म्हणून असं सांगितलेलं आहे. तर ते म्हणले ठीक आहे, तुम्ही चोरी करता तर करा, काही वाईट नाही आहे, पण तुम्ही काय करा, खोटं बोलायचं. काय म्हणले, खोटं बोलायचं नाही. त्यांनाही वाटलं आपल्याला काय साधूने चोरी तर मना केली नाही चोरी करायला, फक्त खोटं बोलायचं नाही, सत्य बोलायचं. एकच ठरवलेले. तिथून निघाले कथेतून माघारी जात असताना राजा तिकडने माघारी येत होते. रस्त्यात भेट झाली. म्हणे तुम्ही कोण. ते म्हणले आम्ही चोर. राजाला पण सांगितले आम्ही चोर म्हणले. राजा म्हणले मी राजा आहे. राजा भेस बदलून गेले होते बरं का, आणि बिंदास सांगतात आम्ही चोर आहे म्हणून. म्हणजे काही भीती नाही. राजाला चोरांनी विचारले तुम्ही कोण. राजा म्हणले मी पण चोर. राजा खोटं बोललं, कारण ते कथा सोडून तिकडे गेला होता ना. आणि ते चोरी सोडून कथेत आले होते, तर कथेचा परिणाम झाला. म्हणले तुम्ही चोर आम्ही पण चोर. राजा म्हणला आता ठीक आहे, तुम्ही चोर आम्ही चोर, आपण काय करू, ह्या राजाच्या दरबारात चोरी करू. राजा म्हणलं त्यांना. राजा स्वतः म्हणले ते चोर म्हणले बघा आम्ही छोटी मोठी चोरी करतो, पण राजाच्या दरबारात चोरी करणं काय सोपं नाही आहे, पकडले गेले तर काही खरं नाही आहे, त्यामुळे नको बाबा. ते म्हणले मी पण खानदानी चोर आहे आणि मला राजातले राजदरबारातले इकडचे तिकडचे चोर वाटत सगळं माहीत आहेत. म्हणले मी तुमच्यासोबत आम्ही सगळे मिळून चोरी करू. ते म्हणले ठीक आहे तुम्ही आहे तर आता काय. चोरची पार्टी वाढली. राजाने आयडिया दिली, सर्व कुठे तिजोरी असतात कुठे सगळं साहित्य असतं त्यांच्या, सगळं दाखवलं. पण त्यांनी एक ठरवले होते, आपण सगळे मिळून चोरी करायचं, पण माल निम्मा वाटायचं. म्हणजे राजा चोर आणि खानदानी चोर. म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही. मग याने चोऱ्या केले, तिजोरी उघडली, सर्व काही. म्हणजे खानदानी चोर होते त्यांना त्या तिजोरीमध्ये
काय झाला? 3 हिरे दिसले, 3 हिरे डायमंड. त्यांनी विचार केला आपल्याला निम्म वाटायचंय, त्यामुळे 2 हिस्से होणार आहेत, त्या राजाचं आणि आमचं. त्यामुळं आपण 2च चोरी करायचं म्हणून त्याने 2च चोरी केली, 1 सोडून दिले. आणि मग ते निघून गेले आपापल्या घरी. आणि इकडं राजाने अफवा पसरवली, चोरी झाली म्हणून राजानेच. आणि सर्व मंत्र्यांना म्हणले बघा काय काय चोरी झालंय, सगळं चेक करा आपल्या राज्यामध्ये, अजून काय काय झालंय. मंत्री गेले, शोधले इकडं तिकडं. हां, मग मंत्रीने पाहिलं जे चोर जे आहेत म्हणलेले मूर्खच दिसतात, 1 हिरा इथंच सोडून ठेवलंय त्याने. त्या मंत्रीने ते 1 हिरा घेतला आणि आपल्या पगडीमध्ये खुसून घेतला आणि राजाला येऊन सांगितलं महाराज 3 हिरे चोरी गेली म्हणून. आणि राजा म्हणले इथले चोर सगळे मला माहीत आहेत, अशा अशा ठिकाणी ते चोर राहतात, त्यांना बोलवा. त्या चोरालाच बोलवले पुन्हा, खानदानी चोरला. तो दरबारात उभा झाला, त्याने पाहिलं हे रात्रीचाच आहे चोर पुढे बसलेला राजा. आता काय करावं म्हणलं चोरी केले का? म्हणले हो, कारण साधूने सांगितलेलं सत्य बोलायचं. म्हणले किती चोरी केले? म्हणले 2. कुठे आहेत? म्हणे 1 माझ्याकडे, 1 तुमच्याकडे आहे म्हणलं. म्हणले 3रा कुठे आहे? ते म्हणले तुमचे मंत्र्यांचं चेकिंग करा, मला काय माहीत नाही. चेकिंग करायला कोण गेला होता ते चोरी चेक करण्यासाठी? म्हणे तो गेला होता. तो तर कापू लागला थर. त्याला पुढं त्याच्या फटक्यातून तो हिरा खाली पडला. राजा म्हणला की हे मंत्री काही बरोबर नाहीत, त्याचा मुकुट काढून घ्या आणि हे चोरच्या मस्तकावर ते मुकुट टाका म्हणले, कारण हा चोर आहे पण खोटं बोलतो, आणि ह्याला आत टाका म्हणलं. आणि अशा प्रकारे त्या मंत्रीला त्या चोराला आपला मंत्री बनवून घेतलं. आणि ते चोरने काय केलं, ते मुकुट काढलं आणि राजाचं चरण ठेवून दिलं. आणि चोर विचार करू लागला की मी साधूचं 1 वाक्य ऐकलो आणि सत्य बोललो तर मी मंत्री झाला, जर मी त्या साधूचं पूर्ण ऐकलं असतं तर मी कायचं काय झालं असतं, त्यामुळं मला तुमचं मंत्रीपद पण नको आहे. तर अशा प्रकारे ते चोर ते मंत्रीपद पण नको म्हणतोय. ही कथा यासाठी सांगितलं की आता जे वर्णन आहे दशरथ महाराजांच्या अयोध्या नगरीचं, ह्या कलियुगमध्ये असे मंत्री, असे राजा, अशी प्रजा, असे पशु पक्षी, असे यमुनाचा काठ, चंद्रभागेचा काठ किंवा सरयू मैया, अशी गंगा यमुना आता काही राहिलेला, सगळं बदल झालेला आहे. पण हे अयोध्याचं जे आपण वर्णन ऐकलेलं आहे हे खरं वर्णन आहे. आणि जे भगवंताचं नित्यधाम आहे, कोणसा धाम? भगवंताचा एक धाम असतो आपल्या ब्रह्मांडाच्या परे, वैकुंठमध्ये एक भगवंताचा धाम असतो, आणि तेच धाम भगवंत धरतीवरती आपलं एक धाम आणतात लीला करण्यासाठी. तर आज सुद्धा अयोध्या धाममध्ये हे वर्णन सत्य आहे. आणि अशा प्रकारचे प्रभू रामचंद्राची लीला तिथं सुद्धा चालू आहेत. आणि आपण उद्या पाहणार आहे की एवढं सर्व सुख समृद्धी आणि मंत्री संत्री पुरोहित आणि सगळं काही चांगलं असून अयोध्यामध्ये एक गोष्टीचा दुःख होता. कोण सांगणार? हा, दशरथ महाराजांना संतान नव्हती. बरोबर आहे, त्यांची आयुष्य 60,000 वर्ष झाली होती त्या काळातली, आताची 60 वर्ष म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? कारण हे त्रेतायुगचं वर्णन आहे. पण त्यांना संतान नव्हती म्हणून एक दुःख होता. आणि चाणक्य पंडित सांगतात पुत्रहीनम ग्रह शून्यम, जर मुलं बाळं नसतील तर घरगृहस्थीमध्ये त्यांना आनंद येत नाही. तर ते दुःख आणि पुन्हा संतान प्राप्तीसाठी दशरथ महाराज काय उपाय करतात आणि कशा प्रकारे त्यांना मुलं प्राप्त होतात, अर्थात प्रभू रामचंद्राची जी जन्मकथा आहे आपण उद्या ऐकूया. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. तर इथंच थांबूया, थोडं हरिनाम संकीर्तन होईल. आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम